दे नवचेतना विश्वास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे जे सत्य सुंदर सर्वथा जे सत्य सुंदर सर्वथा आजन्म त्याचा ध्यास दे तू बुद्धि दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी हरवले आभाळ ज्यांचे होतयांचा सोबती सापडेना वाट ज्यांना होतयांचा सारथी साधना करीती तुझी जे साधना करीती तुझी जे शिक्षक दिनाच्या दिवशी माननीय गौरव सरांच्या सरकार आपल्या काउन्सिल ऑफ एज्युकेशनचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मौतोर सर यांच्या हस्ते इथं संपन्न होत आहे। सन्मानपूर्वक सन्मानापन यानंतर शहाजी लॉ कॉलेजचे डॉक्टर शेख सर यांचाही सत्कार बंदिस्तपणे करावा अशी मी विनंती करते। महाविद्यालयाच्या सभागृहामध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे, म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य म्हणून डॉक्टर बंदेसर यांच्या हस्ते सत्कार होत आहे। नाईक कॉलेजचे पराकडी सर यांचाही सत्कार बंदिस्तपणे करावा अशी मी त्यांना विनंती करते। आणि नर्सिंग कॉलेजचे बीडी कुलकर्णी सर यांचाही सत्कार इथं बंदेसरांच्या हस्ते होत आहे। पराकडी सरांच्या हस्ते इथं संपन्न झालं आहे। धन्यवाद सर। इथं यांना आपल्या संस्थेच्या वतीनं 5,000 रुपये रोख बक्षीस एक सन्मान चिन्ह इथं मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येईल। Academic planning of first batch, coordinating of all inspection held till date, communicating and coordinating clinical experience of students with various affiliated hospitals, coordinating university and college level examinations. Because of her and other members, not only the college could allow the students appear first semester university exam, but results are 76% with a span of only 110 days from starting classes. As well. शिक्षकांच्या सत्कारामध्ये प्राध्यापक सौ अश्विनी मगदूम आपण काळाच्या नजरामध्ये मगदूम मॅडम यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी होत आहे। पद्मश्री देशभक्त रत्नमाला कुंभार या महाविद्यालयामध्ये जिल्हा कॉलेजमध्ये सौ अश्विनी मगदूम मॅडम या ठिकाणी शैक्षणिक वर्ष 2022-23 मध्ये रांगोळी, मेहंदी, गायन, एकांकिका, पोस्टर प्रदर्शन यामध्ये त्यांचा सहभाग। शैक्षणिक वर्ष 23-24 मध्ये पाककला, रांगोळी, टाकाऊपासून टिकाऊ पोस्टर प्रदर्शन। इतर उपक्रमामध्ये शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये शिक्षक दिनानिमित्त विद्यार्थ्यांकडून अनेक उपक्रमांचे सादरीकरण करण्यास मार्गदर्शन। गुरुपौर्णिमेनिमित्त इयत्ता 11वी आणि 12वीतील विद्यार्थ्यांकडून विविध कलागुणांचे सादरीकरण करण्यास मार्गदर्शन। त्यांचे शैक्षणिक अर्हता B.Com शिवाजी विद्यापीठ, M.Com शिवाजी विद्यापीठ, B.Ed शिवाजी विद्यापीठ, MBA सायबर शिवाजी विद्यापीठ, M.Phil सायबर शिवाजी विद्यापीठ। इतर शैक्षणिक गुणवत्तेमध्ये नॅशनल लेवल पेपर प्रिपरेशन इन बेलगाव
या ठिकाणी मगदूम मॅडम यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर विश्वनाथ मुकुंद सर, के गुरव सर, बंदे सर आणि मान्यवरांच्या हस्ते करायच्या दिनामध्ये आपण त्यांचं अभिनंदन करू. ते सध्या कोऑर्डिनेटर IQSD, कोऑर्डिनेटर ऑटोनॉमस कॉलेज सेल, कोऑर्डिनेटर NEP इम्प्लिमेंटेशन सेल, कोऑर्डिनेटर RUSA, कोऑर्डिनेटर CMA कोर्स, member of BOS Commerce. He is working experience has 12 years 2 months. He also published 24 research publications, 17 from UGC, 6 from edited volume conference proceeding. Paper presentation done by him is 90. Participation in workshop 60. Orientation program, refresher courses, faculty development completed. Orientation program 1, refresher courses 3, faculty development 2. About telling the research activity of Rajmani sir, completed PhD in business economics under the faculty of commerce and management of Shivaji University. Next achievement of Rajmani sir, that he is engaged or invited a guest lecture and delivered the lecture up to 4. About next achievement of the Rajmani sir, that worked as a CAP director for BCom, BBA, BCA, MCom and MBA examination. Also worked as external and internal senior supervisor for university examination department. This is a brief introduction about the Rajmani sir. Give a big round of applause for the Dr. Rajmani sir. He is receiving the award by our Council of Education Secretary, Dr. Vishwanath Mugdum sir. त्याचे वरिष्ठ महाविद्यालयाचे डॉक्टर महेंद्र कुमार जाधव सर. सरांच्या बद्दल थोडक्यात जर सांगायचं झालं तर recently he is working as a professor, 21 years teaching experience, chief editor of Pudari Sai TV, president of national level Parishad, as well convener of All India Sociology Society New Delhi, speeches on Akashvani also. Next achievement of this sir is recommended book for BA, second as reference book Social Ecology, Shivaji University Kolhapur, chairperson of session, national level AD. Next, editor of co-editor books, editor done by him, that is 5. Award, Government of Maharashtra, won by this sir. Certificate of academic and research score. First person in Maharashtra, research committee, 11 sociology and environment of All India Sociology Society, New Delhi, as well president of Marathi Samajshastra Parishad at national level during 2016 to 2018. Experience on various committee of Shivaji University Kolhapur. This is the achievement of the Dr. Mahendra Kumar Jadhav, receiving an award on the hands of our chief guest Dr. Guru sir, as well the Secretary of Council of Education Dr. Vishwanath Mugdum sir. Dr. Mahendra Kumar Jadhav, Best Teacher in Knight College of Arts and Commerce. शिवाजी विद्यापीठाची वाणिज्य व्यवस्थापनाची PhD पदवी नुकतीच जाहीर झाली आहे. इम्पॅक्ट ऑफ क्वालिटी मॅनेजमेंट ऑन ऑर्गनायझेशनल परफॉर्मन्स ऑफ फाउंड्री युनिट्स इन कोल्हापूर या विषयावर मॅडमने शोध निबंध प्रस्थापित केला आहे. यासाठी सायबर इन्स्टिट्यूटचे डॉक्टर UM देशमुख हे रिसर्च गाईड म्हणून लाभले होते. गेली 15 वर्ष ते BBA विभागामध्ये सक्रिय आहेत व सध्या BBA विभाग प्रमुख म्हणून कार्यभार सांभाळत आहेत. तसेच कार्तिक सर ज्यांनी नुकतीच सेट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे त्याबद्दल त्यांचे अभिनंदन. प्राध्यापक सौ SM पवार यांचा सत्कार इथं होत आहे. याचे कारण म्हणजे त्यांनी नुकतीच स्टेट एक्झाम क्वालिफाय केलेली आहे. स्टेट एलिजिबिलिटी टेस्ट जी महाराष्ट्र शासनातर्फे केली जाते याबद्दल त्यांचा सन्मान इथं नव्या व्यासपीठावर मान्यवरांच्या हस्ते इथं होत आहे. हा जन्मदिन आपण सर्वजण शिक्षक दिन म्हणून साजरा करतो. शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असून त्यांच्याकडून आपल्याला ज्ञान व जगण्याचे पाहण्याची दृष्टी आपल्याला मिळते. आपले गुरुजन विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा दिवस.
आपल्या सर्वांना माहित असेल की 1962 मध्ये सर्वपल्ली राधाकृष्णन यांनी राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आणि त्यावेळीपासून त्यांच्या शिक्षकांप्रती असलेली श्रद्धा व आदर याचा विचार करून त्यांच्या जयंतीनिमित्त हा शिक्षक दिन साजरा करण्याची प्रथा सुरुवात झाली. असा कार्यक्रम आजच्या या सभागृहामध्ये आपल्या सर्वांच्या साक्षीने येथे संपन्न होत आहे. हा कार्यक्रम एका वेगळ्या पद्धतीने आणि नवीन परंपरा रीतीने चालू करण्याची कल्पना आपल्या संस्थेचे सचिव डॉक्टर विश्वनाथ मगदूम सर यांनी व्यक्त केली आणि या संस्थेचे तिन्ही महाविद्यालयातल्या सर्व घटकांना एक कुटुंब म्हणून एकाच सभागृहामध्ये आणि एकाच व्यासपीठावर आणून हा दिवस साजरा करणे. डॉक्टर साहेब, आपल्या या नवनिर्मित कल्पनेबद्दल मी तिन्ही महाविद्यालयाच्या वतीने आपले मनपूर्वक आभार मानते. आजच्या शिक्षक दिन कार्यक्रमाच्या निमित्ताने व्यासपीठावर उपस्थित असणारे आमचे इन्स्पिरेशन, प्रेरणास्त्रोत डॉक्टर विश्वनाथ मगदूम सर, सचिव कौन्सिल ऑफ एज्युकेशन कोल्हापूर, आजच्या कार्यक्रमाचे साधन व्यक्ती, रिसोर्स पर्सन, आमचे मित्र आणि शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य विभागाचे प्रमुख डॉक्टर एन गुरव सर, व्यासपीठावर उपस्थित नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्सचे प्राचार्य डॉक्टर फराटे सर, तसेच पार्वती देवी कुंभार नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य भालचंद्र कुलकर्णी सर, शेख सर आणि मित्र, सर्वप्रथम मी कौन्सिल ऑफ एज्युकेशनच्या वतीनं आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो आणि आपल्याला शिक्षक दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. छाया मन्यस्य कुर्वन्ति तिष्ठन्ति स्वयमातपि फलान्यपि परान्तः वृक्षः सत्पुरुषैः. Trees stand tall in the roasting sun. Enduring rain, storms and winds, yet they offer shade and flowers and fruits to others, offer service like a bright source. Similarly, Deshbhakt Padmasri Dr. Napanna Kumbhar, as a teacher, spent his whole life battling for enrolled poverty, ignorance and inequality and other forces with courage and great patriotism. We know till date that Deshbhakt Padmasri Dr. Napanna Kumbhar, widely recognized as a contributions as a freedom fighter, great social reformer, member of the committee which framed the Indian Constitution, Sahakar Maharshi, a great educationist, pioneer of Green Revolution, former minister in the Maharashtra cabinet, a great politician and forefront of education of the princely states, and so many things. But before all these crowns, he was a great teacher. Respected authorities of Council of Education, the principals of all units, and my dear teachers. I know very well this is 5:15. I will go. I am wishing very best luck for this Teachers' Day. And I am going to talk on career in research and funding agencies. Very heavy presentation is there, but I will try my level best to finish within 30 minutes. And definitely you will not get bored because I am a professional trainer. My flow will be like this. Why we have to do the research? Dear friends, research is a lifeblood. Everywhere, every minute, every moment, at every place, we have to do the research. And when a person is a good researcher, definitely he will be the successful person in his or her life. And that's why research is very, very essential. And it should be the backbone, it should be the pillar of any individual. Then only we are able to develop ourselves. Then I am going to touch about the awareness. In charge principal Dr. Bande sir has highlighted, yes, lot of limitations are there. I am fully aware. But if the passion is there, we can do the research.
And if the interest and passion is not there, we are unable to do the research. I will narrate number of examples regarding the research, and these all examples are only for the sake of motivation and very heavy presentation. If you want to ask anything, I will give its explanation. Different funding agencies, career, qualities are required for the good research. I am skipping number of slides because it will not take permit, more than 200 slides are there. Directly I come to why research. 20 points I brought it. My dear friends, why should we take up the research? Are you comfortable with my English or Marathi is required? So why research is required? Encouragement in the knowledge and skills, or enhancement in the knowledge and in skills. If we want to develop our knowledge, if we want to enhance the skills, we should go into the research. You take any damn example, why such a type of use and throw pen came in the market? If Professor Gurav is taking a 200 rupees pen, suppose, and student is sitting in the class and asking, sir, I am unable to bring my pen, please give me. And if I am giving such a pen, and lastly, Agdi Ashadbhutpane, my dear student, return my pen. And student is saying, sir, asudet na tumchi athwan. Then what will happen? My salary will spend totally for pen. And that's why use and throw. 1 rupees or 2 rupees. आणि एवढंच नाही, तो पण काढून दिलं जातं. घे, तुझा शर्ट खराब होतो. This is the research. Everywhere there is a research. लहानपणी आपण शाळेला जाताना पोती घेऊन जात होतो. Yes, no? मी तरी खेड्यातला आहे. See, आधुनिक पोतं. This is the new Goni. So how the research is came into the picture. And that's why my humble request, आदरणीय सरांनी मला बोलवलं. We are also having today RAC and number of activities in the university department, because working in the university department is very tedious. And we already म्हटलं होतं आयोजकांना की don't introduce about myself. I am a student of this college, of Council of Education, DRK College of Commerce in 1986. And I worked 25 years in this college. प्रत्येक कोपरा आणि कोपरा, बेंच आणि बेंच मला माहिती आहे. 25 years, long journey. Why? I'm narrating this example or citing this reference कारण याच महाविद्यालयाला मला रिसर्चर बनवलेला. रूम नंबर 6 मध्ये कोपऱ्याला नेहमी मी बसलेला असेल. लायब्ररीयन तेव्हाचे सांगत असत की सर नवीन पुस्तक आलेलं आहे, यू रेफर, बिकॉज ऑफ दॅट पॅशन. आणि मग तुम्हाला कौशल्य वाढवायचे असतील, स्किल्स वाढवायचे असतील, तर आपण रिसर्च करणं आवश्यक आहे. यू टेक इट एनी डॅम एक्झाम्पल, मे बी द मेडिकल सायन्स, नर्सिंग, research is required. How to do the operation very systematically, very nicely. माझी मुलगी MS ऑप्थॉल्मॉलॉजी करते. डेली 80 पेशंट आणि 20 ऑपरेशन्स हाताळते. डोळ्याला अत्यंत बारीक चीर घेऊन how she is doing the operation. Why I am telling this? We have to acquire the skills. माझी विनंती आहे, I am using the word request. खरोखर तुम्हाला पुढे जायचं असेल, अनालिटिकल ॲबिलिटी वाढवायची असेल, स्वतःचा आत्मविश्वास वाढवायचा असेल, तर वी हॅव टू डू द रिसर्च. अण्णांनी माझं सिलेक्शन केलं होतं. 105 कॅन्डिडेट्स होते. आय वॉज वर्किंग इन कमला कॉलेज. आय वर्कड देअर 3 years and the advertise came of this college and interview was going on. अण्णांची इंटरव्ह्यू घ्यायची स्टाईल वर पासून खालपर्यंत पाहत असत. And then started asking the questions. And we worked a lot of things, number of activities in this. आणि म्हणून मी 15 सप्टेंबर कधीही चुकवत नाही. Used to come any whatever may be the circumstances. Why I am telling this? आपल्याला जर कौशल्य वाढवायचे असतील तर we have to do the research. आपण शिक्षक म्हणून मुलांना मोटिवेट करणं आवश्यक आहे. Do the research. Survival is only because of the research. If you refer the Korea, दक्षिण प्रामुख्यानं, जपान, research is there. जपान मधले लोक 126 ते 132 वर्ष जगतात. What is the reason behind that? ते सातत्याने काम करत राहतात.
वयाच्या 90व्या वर्षी देखील बागेमध्ये काम करत असतात. आपल्याकडे शेख सर करतच नाही, तो भाग वेगळा. वी शुड नॉट डू दिस. कंटिन्युअसली वी हॅव टू वर्क. अनदर रिझन, इन्व्हॉल्वमेंट इन द डेव्हलपमेंट ऑफ द सोसायटी. आपलं काहीतरी देणं लागतं आणि सोसायटीची डेव्हलपमेंट व्हावी याच्यासाठी आपल्याला मध्ये रिसर्च करणं आवश्यक आहे. सर मंचिंग माहितीये, शेतीला मंचिंग केलं जातं, प्लास्टिक हंतरलं जातं, मध्ये होल पाडले जातात आणि रोप लावलं जातं की जेणेकरून फंगस येऊ नये, पाणी कमी लागावं, भांगलणीचा खर्च कमी व्हावा. मी उद्यमनगरामध्ये जुन्या साड्या नेल्या 10,000 रुपयाच्या, मधून फाडल्या आणि त्याचं मंचिंग केलं. दिस इज माय कॉन्ट्रीब्युशन टू द सोसायटी. हाऊ वी आर डुईंग द रिसर्च. Why research is necessary? Investigation is cause and effect relationship by scientific manner. माझी प्रगती का होत नाही? Why people are not recognizing me? Why people are not respecting me? Why people are not considering me? I have to do the research. Because there is a cause and effect. आणि कॉज आणि इफेक्ट याचा अभ्यास ज्या वेळेला करतो त्याच वेळेला आपल्या लक्षात येतं की कारण काय आहे आणि त्याची परिणामकारकता काय. एव्हरीवेअर इन अ स्मॉल, यू टेक इट एन एक्झाम्पल. सिनियर लेडीज आर देअर, मॅडम्स आर हिअर. ज्या वेळेला मॅडम आपण 5वी 6वीला असताना भाकरी केला होता तेव्हा भाकरी कशी झाली होती? आंबीबासारखी झाली होती. येस. आणि इव्हन आईने उद्धार केला होता. हा, दुसऱ्याच्या घरी दिवे लावायला जाणार. मॅडम ना अनुभव आहेत. ओके, फॉरगेट इट द फन पार्ट. बाबांनी काय म्हटलं होतं, माझ्या लेकीची भाकरी म्हणून आवडीनं खाल्ली होती. आणि आता राईट नाव यू आर प्रिपेअरिंग द रोटी. रोटी इज व्हेरी गुड. व्हाय इट इज? कॉज अँड इफेक्ट. रिपीटेडली यू आर ऑब्झर्विंग हाऊ टू डू इट. अ स्मॉल एक्झाम्पल. व्हाय रिसर्च इज रिक्वायर्ड? स्ट्रेंथनिंग द इन्फ्रास्ट्रक्चर. प्रचंड आणि प्रचंड. मी या महाविद्यालयामध्ये असताना जवळजवळ 8-9 मायनर आणि 2 मेजर रिसर्च प्रोजेक्ट्स केले होते. त्या मेजर रिसर्च प्रोजेक्ट मध्ये कम्प्युटर मिळतो, लॅपटॉप मिळतो, कॅमेरा, अँड दिस ऑल इन्फ्रास्ट्रक्चर इज अवेलेबल विथ द कॉलेज. अँड डेव्हलपमेंट ऑफ द इन्फ्रास्ट्रक्चर वी हॅव टू इन्व्हॉल्व इन द रिसर्च. व्हाय रिसर्च इज रिक्वायर्ड? क्रिएटिंग अन identity of an individual and institution. If you want to create your own identity, then only possible when we are doing the research. आणि स्वतःची आयडेंटिटी प्रस्थापित करण्यासाठी सर विद्यापीठामध्ये ज्या वेळेला सिनॉप्सिस प्रेझेंट करायला येतात किंवा स्पायरल्स प्रेझेंट करायला येतात, मुलं थोडी घाबरलेली असतात. अँड द रिझन इज गुरव सर इज आस्किंग मोर क्वेश्चन्स. But my intention is my students' research should be very good. It should be salutable. That is the intention, not to criticize or not to disturb anybody. पण आपली जर मानसिकताच नसेल, मी नाही करणार आणि फक्त डिग्री पाहिजे, करिअर होणार नाही, डिग्र्या मिळतील, good number of degrees we can take it, but what knowledge is there, that is very very important. Why research? Research is searching for a new knowledge and information. नवीन नवीन नॉलेज. मी 28 वर्षे शेती केलेली आहे, गवत कापलेलं आहे, बांधावरती दाढा कापावा लागतात साधारणपणे जून महिन्यामध्ये कोळपा घालण्यासाठी. त्या बांधावरती एक पपईचं झाड उगवलेलं होतं. नेहमी आपण जेवायला बसताना खरकट पाणी टाकतो की जगावं म्हणून शेतामध्ये. त्याच पपईच्या झाडाखाली एक भोपळ्याचा वेल पण उगवलेला होता. आय थॉट दॅट त्या भोपळ्याच्या वेलाला मी मधून भोक पाडलं आणि भोपळ्याचा वेल त्या पपईच्या झाडाच्या भोकामधून ओढून घेतलं आणि 1 महिनाभर भोपळ्याचा वेल मागून गवतानी बांधायला सुरुवात केला. आणि 1 महिन्यानंतर पाठीमागून त्या भोपळ्याचा वेल कट केला खुरप्याने आणि चिखल लावला. यथावकाश भोपळ्याच्या वेलाला मुळं आत सुटले होते. भोपळ्याचा वेल त्या पपईच्या झाडाच्या अंशावरून वाढायला लागला आणि एक दिवस भोपळ्याच्या वेलाला पपईच्या चवीचा भोपळा लागला. This is the contribution. When we are doing the good amount of research, there is no any restriction. You can take the patent, you can take the copy. I am the first person in commerce and management who got it patent. I am having good number of copyrights. And when we are doing this, every research I presented and published more than 2,000 plus research papers. Every idea gives me to write something and put it on record. आणि त्याच्यासाठी आपण रिसर्च करणं आवश्यक आहे. सिस्टमॅटिक इन्क्वायरी दॅट शार्पन
द वे ऑफ थिंकिंग. आपण विचार कसा करतो बघूया. मॅडमजी आपली वही द्या. अशा प्रकारची वही मुलं 10वी पर्यंत वापरत होती का? येस नो? नाही. 10 विषयाला 10 वह्या. ओके. कॉलेजला आल्यानंतर मात्र 10 विषयाला एकच वही. इट्स याचा जो पुठ्ठा आहे हा फ्लेक्झिबल आहे ना? का बरं हा फ्लेक्झिबल आहे? प्रत्येक कॉलम वरती पेज वरती डेटचा कॉलम आहे. का हे संशोधन डेट का आलेली आहे? सर आणखीन 4 वर्षांनी त्याच्यावर आणखीन एक कॉलम येईल, कारण एका विषयाला 8-10 प्राध्यापक असतील, आठवणार नाहीत नावं लिहून घेण्यासाठी. दिस इज द रिसर्च. फ्लेक्झिबल आहे कारण वही हातातून घेऊन जायला मुलांना नको वाटतं, खिशात ठेवतात आणि कुठे कुठे खोचतात. आय विल नॉट शो हियर, इट इज नॉट गुड against the protocol. Why I am telling these all funny examples? Its basic reason is how we are thinking. Research provides the superior alternatives. Good number of alternatives are there. Sky is the limit. Sky is the limit. Simply we have to explore it. And for exploring the limit, these all alternatives we have to do. It provides the improve the skills as well as the performance. When we want to improve the performance, for better performance, for good performance, for excellent performance, we have to have the good amount of research. Link between the research and development and more emphasis on the academic credential. Why research is necessary? Why should we take up whatever we want to do, we can do. आपल्याला वेगवेगळे प्रयोग करायचे आहेत. ते प्रयोग आपल्याला या संशोधनाद्वारे करता येतात. उदाहरणार्थ मला मोठ्या उद्योजकांना भेटायचं आहे. विल दे अलाव? मी मार्केटिंग वरती PhD करत असताना, हॉटेल इंडस्ट्री वरती काम करत असताना अन्नाची नासाडी का होते याच्यासाठी मला वाटलं की मी विठ्ठल कामत साहेबांना भेटावं. बिकॉज ही इज द great personality in the hotel industry worldwide. 282 hotels he have been running. Patra lihila, he was not responded. Then I wrote purposefully, I am doing research in prepared food marketing and waste for hotel industry. He gave immediately 5 minutes appointment. 5 मिनिटांनी मी दिवसभर त्यांच्यावर बरोबर घालवले आणि आज देखील त्यांची प्रत्येक वर्षी न चुकता मला ग्रीटिंग कार्ड येतं. Why I am telling this story? Its basic reason is if you want to meet the good people, great people, you have to involve in the research because they respect us. Why? Pleasant time, any time. मगाशी पंडे सर म्हणाले अडचणी आहेत, कामाचा व्याप प्रचंड आहे, ऑटोनॉमस आहे, परीक्षा घेणं, BOS, अकॅडमिक, डिफरंट टाइप ऑफ मीटिंग्स. ट्रू, फुल्ली ऍग्री. पण आपल्याला संध्याकाळी 6 नंतर दुसऱ्या दिवशी सकाळी 6 पर्यंत तरी कोण अडवत नाही. वी हॅव टू स्ट्रेच द टाइम. No, we want to go in a comfort zone and we want to make the career. It is not possible. 100% it is not possible. So we have to stretch the time. They should meet the different people. We will be the leader, manager. People will start recognizing effective lecture, training, businessman and executive. खरोखरच प्रभावी जर वक्ता व्हायचं असेल, लेक्चरर व्हायचं असेल तर रिसर्चचा बेस हवा. रिसर्च बेस नसेल, research is, I'm not saying only MPhil or PhD or writing a research paper. कि पंचगंगा नदीवरती किती धरण आहेत, किती पूल आहेत, पंचगंगा नदीच्या दोन्ही बाजूला कुठली पिकं घेतली जातात, सोडून देऊ. कोल्हापूर शहरामध्ये दररोज किती टन कचरा तयार होतो. सर आय एम वर्किंग, 181 टन कचरा तयार होतो. टन दररोज. Why not to do the processing unit? And I suggested to the concerned authorities, we will start a processing unit of Kolhapuri, such a type of waste material. And this gives the good idea. Sir, भाजी मंडईमध्ये 4 ते 5 टन खराब झालेले भाजीपाला, बटाटे, नासलेले कांदे हे ढकलून दिले जातात. मी त्यांना प्रोजेक्ट दिलेला आहे. त्याच्यापासून बायोगॅस करा, बायोगॅस पासून इलेक्ट्रिसिटी तयार करा. गॅस तयार करत असताना जी स्लरी बाहेर पडते ती 5 रुपये किलोनी तुम्ही शेतकऱ्यांना विका. दुर्गंधी येणार नाही. अँड यू कॅन जनरेट मनी फ्रॉम वेस्ट. इट इज द रिसर्च. सर, ऍक्च्युली मी माझी शेती कोकणमध्ये आहे, खेडगे येथे. तिथं
काजू बिया ह्याच्यावरती म्हणजे मला काही असं दिसून आलं की तिथं जे काजू प्रोडक्ट ॲग्रिकल्चरमध्ये हे होतं पिकलं जातं त्या शेतकऱ्याला मिळणारा पैसा हा कमी असतो. मग तिथं मी असं ठरवलेलं आहे की तिथल्या आसपासच्या ज्या लेडीज आहेत, ज्या लेडीज काम करण्यासाठी तयार आहेत, त्यांच्यासाठी काहीतरी आपण डेव्हलप केलं पाहिजे आणि तिथला आसपासचा जो काजू आहे तो घेऊन त्याच्यापासून काही असं प्रोडक्ट केलं पाहिजे की त्या शेतकऱ्यांना देखील त्याच्यापासून चांगलं उत्पन्न मिळालं पाहिजे आणि समाजासाठी देखील एक चांगलं आपण प्रोडक्ट तयार करून दिलं पाहिजे. वर्षाला 15 टन काजू बी प्रक्रिया युनिटसाठी 3,40,000 रुपयाची मशिनरी लागते. 300 स्क्वेअर फीट जागा लागते. शेड वजा जागा चालेल. सिंगल फेजही चालेल, 3 फेजही करंट चालेल. साधारण 2 ते 3 महिला किंवा पुरुष असतील तरी ते युनिट चालवू शकतील. 90 रुपये किलो ते 120 रुपये किलो या दराने काजू बी मिळतं. साधारणपणे 3 ते 3.5 किलो काजू बी प्रोसेस केल्यानंतर 1 किलो काजू गर निघतात. 600 रुपये ते 1200 रुपये काजू गर हे विकले जातात. ते खारवलात तर 1500 रुपयानं विकले जातात. छोटे सॅचेट्स केलात तर जादा दराने विकले जातात. काजूमध्ये जे तुकडे पडतात ते बिस्किटाच्या इंडस्ट्रीला मोठ्या प्रमाणामध्ये घेऊन जातात. त्याच्यापेक्षा मोठे तुकडे असतील तर हॉटेल इंडस्ट्रीला ग्रेव्ही करण्यासाठी घेऊन जातात. मी 4-5 काजू उद्योग उभे करून दिलेले आहेत. मी 600 उद्योग उभे करून दिलेले आहेत. आय एम वर्किंग ॲज ए skill and entrepreneurship coordinator for 7 years for the university and 3 lakh students I'm coordinating from the university. So good business approach चांगला आहे. महिलांना हाताला जखमा होतात किंवा काजू समोर असलं की खावं असं वाटतं आणि काजू खाल्ल्यामुळं सर संशोधनांती सिद्ध झाले फर्टिलिटीचे प्रॉब्लेम त्या लेडीज नाही आहेत आणि या नकाला जखमा व्हायला लागले. मग मेकॅनिकलच्या मुलांना घेऊन नकाला टोपण कसं बसवता येईल आणि असे छानसे टोपण केलेत की त्यांच्या दिस इज द आउटकम ऑफ रिसर्च. मे बी अ स्मॉल बट हाऊ यू आर थिंकिंग. गुड मॅडम, डू इट. थँक्यू सर. आय नीड युअर हेल्प. क्रॉस प्रॉफिट 30 ते 40%, नेट प्रॉफिट 15%. फक्त जेव्हा ऑफ सीझन मध्ये काजू आंध्रामधून किंवा केरळामधून घेत आहे त्यावेळेला थोडेसे रेट्स अपसाइड डाऊन आणि दुसरं एक महत्वाचं तयार झालेले गर डबे भरून जर विकायला लागलात मोठ्या इंडस्ट्रीला हॉटेल इंडस्ट्रीला पहिले 1-2 वर्ष पैसे देतात नंतर ते गायब होतात आणि मग हा उद्योग अडचणीत येतो. सॅचेट्स करा, छोटा उद्योग ठेवा, आसपासच्या 100-200 लोकांना ते विक्री करा, तुम्हाला 4 पैसे मिळतील. एकदमच कोट्याधीश व्हायचं स्वप्न बघितलं तर मग सगळं जायची शक्यता असते. दिस इज द एक्सपिरियन्स. ओके. Good evening, sir. Myself Dheeraj Kaware. Actually, there is not a part of service because I know the situation of service that in today's. But as I am interested in research by my childhood, I visited many times in BUTR sessions. My faculty is English subject. I am a student of Dr. Maya Pandit, sir. My question is, sir, in before previous years, there are rules is suggested that only university who are not the teachers in the university who are working in the college teachers as a guide, they will guide the students with as a fellowship. Okay, but now the rule has changed and 92% seats are lacked in this new education policy. In last year when I inquired in my BUTR session, there were no any seats in English, and in those days there are very few seats are here. This is my first question. 92. So I will answer this question. Up to 2017, the rules were different. 17 to 23, आम्ही असंच चालवत होतो. UGC ने स्ट्रिक्टली सांगितलेलं आहे ओनली PG टीचर्स विल बी द गाईड आणि ओनली he or she can take the guideship or candidate up to age 57. This is the UGC rule. नाहीतर दिलेली डिग्री आम्ही मागे घेऊ अशी भीती घातलेली आहे. आता सिस्टीम अशी परत नेटची परीक्षा झालेलेच they are eligible to take the admission. Again we are make some changes.
universities very soon they are going to declare the exam, entrance, PATE, and NET mark, PATE mark, combination, admission process will be taken. आता कॉलेज लेवलला PG फुल टाइम टीचर्स पाहिजे, recognized by the university, not contractual or CHB. It is not under the rule of the UGC. That is the limitation. So it's very difficult No, that महाराष्ट्रामध्ये सगळे कॉलेजेस हे नॉन ग्रँटेबल किंवा प्रायव्हेट मॅनेजमेंट कडून चालवले जातात. दुसऱ्या राज्यामध्ये ऑलमोस्ट ऑल कॉलेजेस रन बाय द गव्हर्नमेंट and all colleges are having PG center and all colleges are recognized PG center teacher. So automatically there is no problem. In Maharashtra it is problem. When we made this type of submission, they said you ask the government, convert all colleges, government colleges, then there will be no problem. My request is, sir, that you are the most senior person in educational era. According to us, you have to request to UGC that you some. We did it, sir. We did it for the better interest of the all teachers. नाहीतर BOS ला कोणी मिळणार नाही, प्राचार्य कोणी मिळणार नाही, भविष्यात गाईड कोणी मिळणार नाही आणि कोणी संशोधन करणार नाही. Those candidates in the working today. Yes. Thank you. I'm Dr. Jayant Kartik. I did my PhD in criminology. As far as language is concerned, there was no such agencies. Whatever agencies you have explained here, these expensive agencies given money or funding to social sciences. What about language? As far as language is concerned, सगळे लोक देतात सर. so I would like to expand my topic. आमच्या लँग्वेजला आमच्याकडे कोट्यावधी रुपये आले, प्रियपुरुषाचे 20 कोटी रुपये आले. लँग्वेजेसलाही देतात, हिंदीला आलेले आहेत, इंग्रजीला आलेले आहेत. फक्त त्यांचा त्या वर्षाची जी थीम आहे त्या थीमला आपला सुटेबल असेल तर इमिडिएटली दे विल प्रोव्हाइड. थीमला जर नसेल सुटेबल दे विल नॉट सँक्शन, कारण प्रत्येक वर्षी त्यांच्या थीम्स असतात. पण 100% फंडिंग एजन्सी जाते. आता डिटेल सांगायला वेळेच्या मर्यादा आहे. पूर्वी UGC मोठ्या प्रमाणात देत होते, आता UGC थोडंसं स्लो केलेली आहे. त्यामुळं अटल आहे, PM उषा आहे, वेगवेगळ्या एजन्सीज आहेत, इव्हन ICSSR आहे, DST पण आहे. ते बेसिकली इंजिनिअरिंगला देत आहेत. पण इफ यू आर गोइंग टू क्लब इंजिनिअरिंग अँड युअर सब्जेक्ट देन डेफिनेटली दे विल अप्रिशिएट. आणि इंटरडिसिप्लिनरी रिसर्चला प्रचंड मागणी, आपण ते करणं आवश्यक आहे. तुमचा विषय प्लस माझा विषय कॉमर्स आणि मॅनेजमेंट आणि मी गोळावरती काम केलं. 9,98 लाखाचा प्रोजेक्ट मला मिळाला. 9 crores, 98 lakhs प्रोजेक्ट. आणि मग मोठ्या प्रोजेक्टला आय वर्क विथ IIT अँड गुड नंबर ऑफ अदर इन्स्टिट्यूशन्स अँड दॅट इज रिक्वायर्ड. सो इट विल गिव्ह अस गुड अमाऊंट ऑफ एक्सपोजर. कारण आपण आपल्याच विषयात बघत राहिलो तर फार प्रगती व्हायला मर्यादा येतात. आपण थोडंसं इतरांशी कोलॅबोरेशन करून भविष्यात जर एखादी फंडिंग एजन्सी आली तर त्याच्यासाठी आपण त्याच्यावरतीच वर्कशॉप घेऊ आणि 50 प्रपोजल्स आपण पाठवू. बघूया ना, प्रपोजल तरी पाठवू आणि जेव्हा वी विल सेंडिंग द प्रपोजल त्यांचं जरी मंजूर झालं तरी आपण त्याचा कन्व्हर्शन एका रिसर्च पेपर मध्ये तरी निश्चित करू शकतो. दॅट इज द आउटकम. I'm working in a junior wing night college. I just want to your suggestion that some people, some faculties are from the junior wing, so they want to do research, but only we get the research kind of material from the board or something like that. So we want to enhance our personality. We want to enhance our curriculum data. So I will glad if we get any kind of a suggestion from who are not coming under the senior wing or some restrictions are there. There are the good number of other funding agencies. For example, Tata Social Science, they are providing funding to each and everyone. There is no any restriction. Sudha Murthy Foundation, they are providing the good amount of money for research. असं काही नाही आहे. लगेच आता काय करा, तुमचा जो विषय असेल त्या विषयामध्ये कोणी आता रिसर्च करत असतील, यू जॉईन विथ हिम ऑर हर इमिडिएटली टुमॉरो अँड यू वर्क विथ हिम ऑर हर. सो ऑटोमॅटिकली विल लर्न. त्याच्यातून काय होईल, तुमच्या बायोडेटा मध्ये सांगू शकाल ऑफिशियली यू कॅन गिव्ह द ऍप्लिकेशन टू एक्स पर्सन. माझ्याबरोबर कोणी संशोधनामध्ये काम करणार असाल तर या. पैसे मिळणार नाही पण तुम्हाला रेकग्निशन मिळेल, तुम्हाला रिस्पेक्ट मिळेल, तुम्हाला अनालिटिकल ॲबिलिटी मिळेल. आणि मी 2-3 ठिकाणी प्रयोजन केलेलं आहे सर. मी संस्था चालकांशी बोलेन. व्हॉट एक्सरसाइज आय डिड इट. द प्रिन्सिपल सर आहेत सर. कॉन्फरन्स घेतली, कॉन्फरन्सला रिसीट झाली 5 लाख रुपये. प्राचार्यांना सांगितलं बाबा रे 4 लाख मध्ये भागव.
1 लाख शिल्लक ठेव, 1 लाख संस्थेकडे दे, संस्थेला हात जोडून विनंती कर, तुम्ही 1 लाख घाला, 2 लाख झाले, त्याच्या व्याजातून वर्षाला दोघांना 20,000 हजारचं संशोधनाचं प्रोजेक्ट द्या. म्हणजे संस्था कॅन ऑल्सो गिव्ह द फंडिंग टू द टीचर्स. दुसरं मॉडेल केलेलं आहे, इंडस्ट्रियलिस्ट द्यायला तयार आहेत CSR चे पैसे. My name is Shubhushan Zana. I am a faculty of Shahaji Law College, also working in the BCA department as a visiting faculty. Sir, my question is related to language. I am a language teacher. So as you have mentioned earlier that there are the two issues, that is transdisciplinary and interdisciplinary. So my question is regarding the now how you are going to look up to the NEP policies that we have implemented the numerous techniques regarding the language. And how do you look up to you, and as far as the English language is concerned, how we are going to do commercialize it in a various ways, so you can find the topics for this, specific English for English should be come into the market, and that's going to be served that way. My dear young friend, do come to the department. We will go to the English department, how we are doing research, earning the money, consultancy. Not only that, other foreign language departments too, including the Marathi, which is our regional language, our mother tongue. Translation is a good opportunity. Effective communication, for that purpose we have to motivate under NEP 2022 another alternate. You can start a small certificate course. The university is offering that 30-hour certificate course. Communication skill, drafting skill, रायटिंग स्किल, व्होकॅब्युलरी स्किल्स, ह्या सगळ्यामध्ये आपण कमी कुठे पडतो? आदरणीय डॉक्टर साहेब सहमत होतील किंवा आपण सर्वजणही सहमत व्हाल, आम्ही कमी पडतो, आम्ही शिक्षक कमी पडतो. वी आर ब्लेमिंग अदर्स. ओके, अदर्स काय हे आता असं का चाललंय? इतका डान्स करू दे, सगळं करू दे. आय लेट बाय 7 minutes बिकॉज ऑफ द ट्रॅफिक इश्यू, because I am very particular about time management. त्यांना तुम्ही सांगायला जा. So culture is the problem. संस्कृती म्हणतो ना, त्यांच्यावरती नाही बाबा, आपले सर सांगतायत, आपण जरा आवाज कमी करावा, एन्जॉय करा, पण यू हॅव टू रिड्यूस द व्हॉल्यूम. मग अशा प्रकारचे आम्ही कानडी फॉर नॉन कानडी पीपल, अकाउंट्स फॉर नॉन अकाउंट पीपल. सो एवढंच नव्हे, अमेरिकेला जाणाऱ्या मुलांना, जेंट्स मुलांना भाकरी आणि जेवण करायचं ट्रेनिंग 8 दिवस दिलं. When they are going to US, they want to prepare their food. घरी असताना आईचा लाडका असतो, लाडकी मुलींना पण येत नाही, इथं असलेल्या सोडून ना. आंध्र का तमिळनाडू आठवत नाहीये, पण तिथल्या एका सायंटिस्टनी गार्बेज वरती संशोधन केलं होतं की प्लास्टिकच्या बॉटल यूज करून आणि हाफ सिमेंट आणि हाफ प्लास्टिक बॉटल यूज करून सिमेंट बनवायचं, रोड बनवायचं सिमेंट तयार केलं होतं. आपल्या इथं अजून इथे स्टार्ट झालेलं आहे. विद्यापीठामध्ये 6-7 वर्षापूर्वी स्टार्ट झालेलं आहे. कनेरी मठावर ते स्टार्ट झालेलं आहे. आम्ही सिमेंट बनवण्याऐवजी त्या थ्रो केलेले बॉटल्स आणि प्लास्टिक याचं घड्याळ बनवलेलं, उत्कृष्ट घड्याळ, याचे पॉवर पॉट बनवलेले आहेत, नर्सरीसाठी प्लांट लावण्यासाठी कुंड्या बनवलेल्या आहेत, टी पॉयचा टॉप बनवलेला आहे, टेबलाचा टॉप बनवलेला आहे. आणि 2 स्टार्टअप्स कधीतरी परवानगीनं स्टार्टअप ऍक्टिव्हिटीज वरती आपल्याला आमच्या शिक्षकांना मोटिवेट करता येईल का, आणि शिक्षक मुलांना मोटिवेट करता येईल का. आणि संस्था पदाधिकाऱ्यांना विनंती राहील, सेक्शन 8 कंपनी स्थापन करता येईल का. मी 3 कॉलेजेसमध्ये आता सेक्शन 8 कंपनी स्थापन केलेली आहे, आणि सेक्शन 8 कंपनीद्वारे बिझनेस मॉडेल आपल्याला कॉलेजमध्ये सुरू करता येईल का. आम्ही फायटोफार्मा बरोबर टॅबलेट्स तयार करतो आणि टॅबलेट्स मार्केटमध्ये आणतो. सो आता ती काळाची गरज आहे, आणि त्याच्यातून आपण प्रॅक्टिकल शिकू, आणि प्रॅक्टिकल शिकल्यामुळं आपली डिलिव्हरी वर्गामध्ये प्रभावी होईल. नाहीतर फक्त आपण बुकिश ह्या व्याख्या लिहून सांगा वैशिष्ट्ये. ओके, इट इज रिक्वायर्ड. आय एम नॉट सेइंग द बेसिक रिक्वायर्ड, बेसिक नॉलेज इज नेसेसरी, बट अलॉंग विथ दॅट हाऊ यू कॅन यूज द बेसिक नॉलेज फॉर ऍप्लिकेशन, दॅट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. गुड इव्हनिंग. On the Teachers Day, my best wishes to all the teachers from Council of Education. Just now you have heard regarding
why research is very important. And research has no barriers. You can do research on any topic. And Gurav sir has very nicely told how research attitude is required. But we think that it is not my area. I am not fit for that. That attitude first has to be changed. Anybody can do, but what is required is little bit persistence is required. You cannot just go and do research in a day. It takes some time, think over the problem, and then get the guidance from senior persons. And lot of, he has told already, so many funding agencies are there. Even in our college, Council of has allotted 5 lakh rupees. I am repeating this. Last 3 years I am telling that we have kept 5 lakh rupees for research project. Whoever project gives a research project will give 10,000, 20,000 depending upon nature of the project. We are having all these facilities in our college also, in our institute also. So what is required is you have to give little bit attention to the problem, how whatever the problems are there multiple, and how that problem can be useful, how the problem can be solved from society's point of view. What they say is publish or perish. You can complete your career without doing any research. That can be done, but there is not waste of the, just teaching is very important. Obviously, new education policy also, you know that traditional teaching is not going to be useful at all. Just give lecture is no way. The teacher's job has now changed because students can get whatever you are teaching online. They can get on the Google. So many things are available. YouTube. Whatever you are teaching, they are available. So why they should learn to you? Why they should listen to you? Unless you become something different. Means from teacher you should become friend, guide, philosopher. What is his interest? How he can be helped? So traditional teaching has to be changed. That is first thing you have to understand. Otherwise I got to the class, got the lecture, came, no way. So this is not, students are not interested because they are getting everything on ready-made. Notes are ready-made, guides are ready-made, passing the exam is not difficult. So what you all understand is, you have to find out what is the passion for students, how they can be helped, what are the career opportunities for them, and from that you can pick up your project also. Research project you can take from that also. So I think that Gurav sir has given very basic impetus to do some sort of research and take the decision that from day one now I will do some project. And it may not be very big, invention etc. is not required. What is required is some modification, some innovation, so that life of a common man can become comfortable. So you can do research on anything, and funding agencies are there. They are looking for a good research. What is required is some sort of a scientific temper is required for them. That we have to do. Means what statistics you are applying. Fortunately, in our college, Jadhav sir is there. So he can help us what statistic methods should be applied for publishing the research or applying for that. What are the common problems? You know the problems. Only mind has to be applied there and do some sort of research on this and you publish. And Gurav sir will be definitely calling you again and again. All of you be in touch with him. Find out what are the dates when the research guidelines and the dates will be there, so that you can submit that research. And from our institute, I am ready. Those who are interested will give straightway 10,000 rupees for you to carry on, publish, and then we will give more also if required.
that money has been kept idle in the last 3-4 years in our account only, and we have said that this is only for research purpose only. ऑलरेडी वेळ झालेला आहे आणि आभार प्रकटन करणं म्हणजे तसं कठीण काम आहे, कारण इतका वेळ ऐकल्यानंतर परत आभार प्रकटन ऐकायचं म्हणजे थोडंसं आपल्याला त्याची ते लवकरात लवकर उरका असा तो प्रयोग असतो. आधी 2G, नंतर 3G आणि त्यानंतर 4G, 5G, भविष्यात 6G, 7G सुद्धा येतील, पण एका Gला पर्याय नाही आणि ते म्हणजे गुरुजी. ॲक्च्युली प्रोग्रामचा जो टॉपिक जेव्हा मी ऐकला तेव्हा मला असं वाटलं होतं की संशोधनाबद्दल अजून आणखीन काय ऐकायचं राहिलेलं आहे, कारण हॉलमध्ये बसलेल्या प्रत्येकानं बऱ्यापैकी MPच्या निमित्ताने, पोस्ट ग्रॅज्युएशन निमित्ताने, PhDच्या निमित्ताने पण सर्वांनी संशोधन हा पार्ट अभ्यासलेला आहे. मलाही असं वाटलं होतं की आता परत गौरव सरांना ऐकण्यामध्ये काय मजा आहे. तर जेव्हा सरांचे जे 30-35 मिनिटं आपण ऐकलं, ॲक्च्युली मनुष्य असा प्राणी आहे त्याला परत परत रिफ्रेश करावं लागतं. सर निश्चितपणे आपण ते रिफ्रेश करण्याचं काम, आता माझं तर मत असं झालेलं आहे की असे रिफ्रेशिंगचे प्रोग्राम्स कॉलेजमध्ये होणं अत्यंत गरजेचं आहे, कारण ती आवश्यकता आहे. कारण रिफ्रेश झाल्यानंतर आपण मुलांच्यामध्ये पुन्हा रिफ्रेश होऊन जातो आणि आपण मुलांना काहीतरी देत असतो. काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत, काळ्या फळ्यावर पांढऱ्या खडूची अक्षरे उमटवत हजारोंच्या आयुष्यात रंग भरणाऱ्या तुम्हा सर्व शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा. गुरूंचं महत्व कधी होत नाही कमी. रामदास आठवलेंची कविता नाही बरं का. गुरूंचं महत्व कधी होत नाही कमी, जरी तुम्ही किती मिळवली कीर्ती, जरी तुम्ही कितीही मिळवली कीर्ती, तसं तर ज्ञान इंटरनेटवरतीही मिळतं. सरांनी सांगितलं आपल्याला सगळं आता गुगल आहे, सगळं आहे, सगळं आहे. मग आपल्या आणि विद्यार्थ्यांनी काय ऐकायचं, तर त्याच्यासाठी रिफ्रेशिंग आहे. जरी तुम्ही किती मिळवली कीर्ती, तर तसं तर ज्ञान इंटरनेटवरही मिळतं, पण योग्य अयोग्याची जाण दिली तुम्ही. आपल्याला रिफ्रेश व्हायला पाहिजे, कारण आपल्याला योग्य अयोग्याची जाण आपल्याला विद्यार्थ्यांच्यापर्यंत पोहोचवणं अत्यंत आवश्यक आहे, कारण आपण शिक्षक आहोत. जसं सरांनी म्हटलं, शिक्षक घडवूही शकतो आणि शिक्षक बिघडवूही शकतो. तसंच या अयोग्याची जाण निर्माण करणारी संस्था आणि या संस्थेचे संस्थापक गुरु देशभक्त रत्नाप्पा कुंभार यांना त्रिवार अभिनंदन. सर, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण आलात, अनेक लोकांनी प्रश्न विचारले, अजूनही बऱ्याच लोकांनी प्रश्न विचारले असते, परंतु वेळ कमी आहे. आपण आलात आणि आपलं उत्कृष्टपणे प्रेझेंटेशन या ठिकाणी केलात आणि आपल्याला परत एकदा आम्हाला सगळ्यांना रिफ्रेश करण्याचं काम आपण केलं. याबद्दल संस्थेच्या वतीने, महाविद्यालयाच्या वतीनं, प्राचार्यांच्या वतीनं, सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ, तिन्ही कॉलेजचा टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ या सर्वांच्या वतीनं अगदी मनापासून आजच्या शिक्षक दिनाच्या निमित्ताने तुमच्यासारख्या गुरुजींचे मी अगदी मनापासून आभार व्यक्त करतो. मखदूम सरांच्या बद्दल तर काय आपल्या सर्वांना माहिती आहे, म्हणजे अत्यंत असेच मोटिवेशनल कार्यक्रम व्हावे असा त्यांचा अट्टास असतो. म्हणजे प्रोग्राम घेतला, निघलो आपण, प्रोग्राम ऐकला आणि निघून गेलो, त्याच्यावरती त्यांचा अजिबात भर नसतो, तर त्यांचा भर असतो. तर आपल्याला त्याच्यातून आउटपुट काहीतरी मिळणं आवश्यक आहे. तर आपलं नेहमीच मार्गदर्शन आणि प्रोत्साहन आम्हा सर्वांना असतं. याबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य, नाईट कॉलेजचे प्राचार्य, डे कॉलेजचे प्राचार्य, लॉ कॉलेजचे प्राचार्य, नर्सिंग कॉलेजचे प्राचार्य आणि या चारही कॉलेजमधला सर्व शिक्षक आणि शिक्षक स्टाफ आपला अगदी मनापासून आभार आहे. झारे सरांनी पुन्हा एकदा अण्णा आपल्यासमोर उभा केले. म्हणजे काम काय असतं हे आपण गेल्यानंतर ज्याचं मोजमाप होतं त्याला काम म्हणतात. नाहीतर आता आहे समोर, मग उदो करायचा आणि माघारा गेल्यानंतर आपल्या सर्वांना माहिती आहे. असं काम अण्णांचं नव्हतं, तर अण्णांचं काम खूप मोठं काम होतं. असे अण्णा झारे सरांनी 15 मिनिटांमध्ये आपल्यासमोर उभा केले
आणि ते बोलता बोलता मला म्हटले की इंग्रजीमध्ये अण्णांच्या वरती जवळपास 150 पानांचं त्यांची बायोग्राफी आता तयार आहे आणि ती लवकरात लवकर आपल्या सगळ्यांना वाचायला मिळणार आहे. सर, आपण सामाजिकांना आमच्या समोर उभा केले त्याबद्दल अगदी तुमचं मनापासून आभार आहे. सर्व पुरस्कार विजेते यांचंही स्वागत आणि पुन्हा आभार आहे. तिन्ही कॉलेजचे 4 कॉलेजचे प्राचार्य, कॉमर्स कॉलेज, डे कॉलेज, नाईट कॉलेज, लॉ कॉलेज आणि आपण सर्वजण स्टाफ या ठिकाणी कार्यक्रमाला आलात त्याबद्दल अगदी सगळ्यांचा अगदी मनापासून आभार आहे. सूत्रसंचालन मॅडम आपण उत्कृष्टपणे केलात, आपलेही अगदी मनापासून आभार आहे. रेकॉर्डिंग चालू आहे त्यांचाही अगदी मनापासून आभार आहे आणि सर्व आपला शिपाई वर्ग यांचाही अगदी या संस्थेच्या वतीने, कॉलेजच्या वतीने आणि सगळ्या 4 महाविद्यालयाच्या वतीने अगदी मनापासून आभार आहे. धन्यवाद. धन्यवाद सर.